निर्माण करून देणार आहोत। मी हाच मुद्दा दबक यांच्याकडे सुद्धा घेऊन जातोय, ज्यांना मला विचारायचंय की हे पुन्हा तुम्ही राष्ट्रीय पातळीला काम केलंय दबकजी, आपण नीती आयोगाच्या शिक्षण विषयक उपसमितीमध्ये आहात, त्यामुळे दिल्लीमध्ये राष्ट्रीय धोरण चालू असताना काही एक डिस्कोर्स तुम्हाला कल्पना असेल, भारतासारख्या खंडप्राय देशात ज्याच्या भाषिक अस्मिता आपल्या एवढ्या तीव्र आहेत त्याच्या अडचणी सुद्धा आहेत ती भाषा राबवण्याचे, अशा वेळी या 3 भाषा धोरणाकडे आपण कसं पाहता? प्रसन्नजी, प्रथमतः धन्यवाद आणि अभिनंदन। मी आज नाशिकपासून एक 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या योग्यता धाममध्ये आहे, तिथे आपला ग्रुप पोहोचला आहे आणि माझा बाईट घेत आहे, फारच विशेष वाटलं। आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणजे असं आहे की जेव्हा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ला आलं आहे, आता त्याला जवळपास जुलैमध्ये 5 वर्षे होतील, त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राच्या निमित्ताने उल्लेखच केला आहे की 3 भाषा असाव्यात, विद्यार्थ्यांनी शिकाव्यात असं म्हटलंच आहे। कुठल्या 3 भाषा ते राज्यांनी ठरवायचं हे नक्की आहे। आता जे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आत्ता आपण मराठी आणि इंग्रजी शिकतोच आहोत, त्याच्यामध्ये तशी भारतीय नसलेली पण आता भारतीय झालेली सेक्शन शेड्यूल 8 प्रमाणे संविधानाच्या इंग्रजी आता आपण शिकतोच आहोत। त्यामुळे तिसरी भाषा कुठली असा जो विषय असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जी भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे खूप आयडियल गोष्ट होईल। सध्याची जी शिक्षण रचना आहे त्याच्यामध्ये होणार नाही कदाचित, पण हिंदीचा आग्रह धरावा का, तमिळचा आग्रह धरावा का, हा पुन्हा बेसिकली मला असं वाटतं की तो वेगळ्या दिशेने जाईल, पण 3 भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात या स्पष्ट मताचा मी आहे। बरं, त्याच्यापैकी 2 भाषा आता आपण शिकतोच आहोत, त्याच्या संदर्भात राज्य शासनाने आग्रह धरावा का किंवा त्यानिमित्ताने सक्ती करावी का, हा विषय नक्कीच वादाचा असू शकतो। परंतु मला असं वाटतं की त्यातल्या त्यात हिंदी जवळची असेल तर हिंदी शिकायला हरकत नाही, पण त्याच्याकरता हीच शिकली पाहिजे असा आग्रह असेल तर मात्र आपल्याला विचार करावा लागेल। दबकजी, याच्यातली अडचण हीच आहे की सक्ती नाही।